तुम्ही जो स्वराज्य आम्हाला दिला होता ना त्याचं आम्ही स्वार्थ राज्य करून ठेवलंय. तुम्ही नका येऊ. मार्केट स्लो आहे हे रिझन्स मला सांगू नको. तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. तर तुझं स्वतःकडे तरी लक्ष आहे का? मला हसताना पण दिसत एक नाहीये. महिना हेच बोलतोय. मला पुढच्या मग खर्चाचा वीकमध्ये मॅनेज पैसे करायला आले. मला सांगू नको. महाराज नाही होते माझ्याकडून आता. माझं डोकं फुटायची वेळ आली आहे माझी आता. माझ्याकडून नाही होते. रोज तेच 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 तेच. सकाळी उठा, ती माणसं, ती ट्रेनची गर्दी, लोकांची बोलणी ऐकून घ्या. अरे खरंच कंटाळा आलाय. व तोच 100 डोक्यात विचार घेऊन ते झोपा आणि सकाळी परत तेच. कोणासाठी करतोय, का पळतोय मला नाही माहिती. आणि बाहेर काय वेगळीच दुनिया चालू आहे. कोणाचं नाही पडलंय. इथे रस्त्यावर एक ॲक्सिडेंट झाला ना तर माणसं वाचवत नाहीत, तर व्हिडिओ काढतात. अरे आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत. शेतकरी रडतोय. मुलांना जॉब नाही मिळत आहेत. आज एक पेपर लीक झाला तर मुलांनी सुसाईड केले आहेत. या स्वराज्याची अपेक्षा केली तुम्ही आमच्याकडून. लोक तुमच्या काही शब्दावरती जीव घ्यायला आणि जीव द्यायला तयार होते, कारण त्यांना माहिती होतं की त्याच्या पाठीशी खंबीर वाघ उभा आहे. तुमचा तो एक शब्द स्वराज्य, त्यांनी मुर्द्यांमध्ये पण प्राण फुंकले होते. आणि आज लोक काय करतायत, तुमचे स्टेटस ठेवतात, देवाकडे प्रार्थना करताय की तुम्ही परत या, तुम्ही परत जन्म घ्या. माझं ऐका, तुम्ही नका येऊ. हो तुम्ही नका येऊ, कारण तुम्ही जर आज आलात ना तर तुम्हाला आमची लाग वाटेल. तुम्ही जो स्वराज्य आम्हाला दिला होता ना त्याचं आम्ही स्वार्थ राज्य करून ठेवलंय. तुम्ही नका येऊ. आता फक्त आम्ही तुमचा वापर राजकारणासाठी करतो, डीजेवर नाचण्यासाठी करतो, हां जातीपातीमध्ये भांडणं लावून देण्यासाठी करतो. तुमचे विचार तर आम्ही कधीच विसरून गेलो आहे. तुम्ही नका येऊ. खरंच तुम्ही नका येऊ. आणि माफ करा, माझ्याकडून नाही होते आता. माफ करा, माफ करा. विशाल, कोणाशी बोलतोयस? काय नाही, ते महाराजांशी बोलव. काय? कुठे आहे महाराजांची मूर्ती? मूर्ती तर हॉलमध्ये आहे ना देवाऱ्याच्या इथे. अगं ही काय महाराजांची मूर्ती? मी तुम्हाला आज एक वचन देतो. मी तुम्हाला छातीच्या बॅचवर किंवा गाडीच्या कासेवर नाही, तर मी माझ्या विचारात आणि माझ्या वागण्यात ठेवेन.